नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यं आणि त्यों या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित कधी करीसी लग्न माझे. पुरुषासारखा पुरुष असून सुद्धा आळणावरचा बापू चक्क लाजत होता. आजकालच्या तरुणांनी फार फार वर्षांपासून चालत आलेली लाजायची फॅशन संपूर्णतः निकालात काढल्याचं लक्षात येऊन देखील बापूचं लाजणं काही कमी झालेलं नव्हतं. उलट अहो ते वाढतच चाललेलं होतं. बापूचा स्वभाव मुलांच्या जातीला सोडा, पण मुलींच्या जातीला सुद्धा न शोभण्या इतका विलक्षण लाजरा होता. कुणाशीही बोलायचं झालं की बापूची मान खाली जायची, चेहरा लालबुंद व्हायचा, छाती धडधडायला लागायची. एवढं जगावेगळं लाजणं सोडलं ना तर बापू संपूर्ण निरोगी तरुण होता, यात काही शंका नाही. आणि आता बापूच्या या जन्मजात लाजऱ्या स्वभावामुळे त्याच्यावर भलती आफत कोसळली होती. तो मोठ्या संकटातच सापडलेला होता. त्या जीव घेण्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे मुळी त्याच्या लक्षातच येत नव्हतं. बापूच्या अभिजात लाजऱ्या स्वभावानं त्याचा घात केलेला होता. नाही म्हणायला काही वर्षापूर्वी त्याच्या पैलवान बापाने म्हणजे तात्यांनी त्याला लग्नाबद्दल विचारलेलं होतं. लग्नाचा विषय निघताच बापूची छाती धडधडली होती, त्याची मान खाली गेलेली होती. त्याच्या तोंडून मनातला होकाराचा शब्द बाहेरच फुटला नव्हता. अधिक विचार करण्याची सवय नसलेले तात्या तेवढ्यावर निष्कर्ष काढून मोकळे झाले होते की बापूला एवढ्यात लग्न करायचंच नाहीये. बापूला मुलगी सांगून येणाऱ्या प्रत्येकाला पैलवान तात्या कंटाळलेल्या सुरात सांगायचे, काय आमचा बाप्या अजून लहान आहे, त्याला एवढ्यात नाही लग्न करायचं, संसाराची जबाबदारी पिल्ली पाळणं त्याला. आणि एवढं बोलून तात्या सरळ व्यायामशाळेच्या दिशेनं चालायला लागायचे. आणि आतल्या खोलीत बसून बाहेर चाललेलं संभाषण चोरून ऐकताना तात्यांचे ते निर्णायकी कठोर शब्द कानी पडताच तापलेली सळी कानात घुसवल्याप्रमाणे बापूला वेदना व्हायच्या. पण आता त्याला काही इलाजही नव्हता. बापूच्या लहानपणी त्याची आई देवाघरी गेली होती आणि तात्यांनी व्यायामाच्या अतिरेकी वेडाखातर दुसरं लग्न केलेलं नव्हतं. तात्यांच्या एका बालविधवा बहिणीने मथुनी तात्यांचा सगळा संसार सांभाळलेला होता. स्वतः तात्या व्यायाम आणि कुस्ती याच्यात मग्न होते. त्यामुळे बापूनं वयाची 29 ओलांडली आहे. त्याच्या मनातल्या नाजूक भावना विनाकारण त्याची झोप उडवतायत याचा तात्यांना मुळीच पत्ता नव्हता. आणि इकडे मुखदुर्बळ लाजरा बापू मनातल्या मनात झुरत होता. आणखीन उशीर झाला तर आपलं उभारतं तारुण्य वापर न केल्यामुळे गंजून तर जाणार नाही ना या भीतीनं बापू त्रस्त झालेला होता. बापू धारवाडच्या PWD मध्ये नोकरीला होता. अळणावरून सकाळी 8 वाजता निघणारी बस पकडून धारवाडच्या नोकरीच्या जागी हजर व्हावं आणि संध्याकाळी पुन्हा बस पकडून घरी परतावं हा क्रम बापूनं सुरुवातीच्या काही दिवसात करून पाहिला. पण लवकरच बसमधल्या त्या गचके देणाऱ्या हिंदकळत्या प्रवासाला कंटाळून त्यांनी धारवाडला एक खोली घेतली आणि तिथल्या खानावळीत नाव नोंदवून टाकलं. पंधरवड्यातून एकदा तो रविवारच्या सकाळी अळणावरला जाईल. आपल्या लग्नाचा विषय निघतो का काय या आशेनं तात्या आणि मथुआत्याचा चेहरा त्यांच्या नकळत निहाळी आणि काहीच बोलणं होत नाहीये हे बघून कंटाळून त्या दिवशी संध्याकाळची बस पकडून तो बिचारा धारवाडला परत येईल. दिवस कंटाळवाणे चाललेले होते. बापूचा जीव उबगलेला होता. ऑफिसातल्या त्याच्या काही सहाध्यायी बंधू भगिनींची यवना लग्न होऊन ते अनुक्रमे बाप आई झालेले सुद्धा होते. काहींची लग्न ठरली होती. ते पुण्यश्लोक महाभाग आपल्या जोडीदारिणीबरोबर संध्याकाळच्या रम्यवेळी फिरायला जात होते, सिनेमा नाटकं बघत होते. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात आदल्या संध्याकाळच्या तसल्या प्रसंगांच्या आठवणीने स्वतःच्या नकळत खुदू हसत होते. आणि हे सगळं आपला बापू निमूटपणे बघत होता बिचारा.
देवानं तात्यांच्या स्वप्नात यावं आणि आपल्या लग्नाबद्दल त्यांना सुचवावं म्हणून बापू देवाची प्रार्थना मनोभावे करत होता. पण देव प्रसन्न झाल्याची लक्षणं काही दिसत नव्हती. एक दिवशी खानावळीत त्याच्याबरोबर जेवायला येणारा त्याचा मित्र श्याम त्याला म्हणाला, बाप्या, अरे लाडू कधी देतो? मालकाला विचारलं पाहिजे ना. ताटातल्या पापडाचा तुकडा मोडत बापू म्हणाला, मालकाला? अरे मालकाचा काय संबंध आहे? गल्ल्यावर बसलेल्या खानावळ मालकाकडे बघत श्यामूने विचारलं. अरे मालकाचा तर संबंध आहे ना. आता या आठवड्याची स्वीट डिश तो करायला घेईल तेव्हा त्याला लाडू करायला सांग. बापू चटणीचं बोट चाटत म्हणाला, अरे बाप्या, तू लेका गाढव आहेस, गाढव. अरे इथल्या लाडूबद्दल नाही विचारत आहे मी तुला तुझ्या लग्नाच्या लाडवांबद्दल विचारतोय. लग्न कधी करतोय तू? हा प्रश्न कानावर पडताच बापूच्या हातातला पाण्याचा पेलाच खाली पडला. लाजेनं त्याची कानशिलं तापली. आजूबाजूला बघत तो म्हणाला, अरे हळू की, किती जोरात विचारतोयस तू? हो, डिट्टो सुनंदेसारखा लाजलास बरं का तू. सुनंदा? आता ही कोण सुनंदा? अरे सुनंदा म्हणजे माझी सुनो. अरे माझी भावी बायको. माझं लग्न ठरलंय बाप्या. आणखी 15 दिवसात या खानावळीला आपला कायमचा राम राम. घर की लक्ष्मी के कोमल हाथ का मजेदार खाना खाएंगे. भाग्य है हमारा बापू, भाग्य है. ये ऐसे उघडे बंबा आचारी का बेचव खाना नहीं मांगता अपने को 15 दिन के बाद. श्यामू रंगात आलेला होता आणि बापू त्याच्या फुललेल्या चेहऱ्याकडे आ वासून बघत राहिला होता. अरे पण हे कसं काय झालं रे, कसं काय? बापूंनी हलक्या आवाजात विचारलं. अरे कसं काय म्हणजे काय? नेहमीच्या पद्धतीने झालं. मुली सांगून आल्यावर आमच्या बाबांनी मला विचारलं की लग्न करायचंय का. मी आपलं सांगून टाकलं. काय 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 सांगितलं काय? आपल्या आवाजातली उत्सुकता बापू लपवू शकला नाही. नाही, मी सांगितलं. म्हटलं खानावळीच्या जेवणाला कंटाळलोय, माझी तब्येत ढासळलीय. आला ना माझा पॉइंट बाबांच्या लक्षात. त्याने मुलीच्या बापांना ग्रीन सिग्नल देऊन टाकला. धडा 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 मुली सांगून यायला लागल्या. त्यातल्या एका मुलीला पास करून टाकलं आणि 15 दिवसात मी आता बोहल्यावर चढणार. अरे आहे काय नाही काय? ए बाप्पा, अरे असा तोंडाचा कॅपिटल ओ करून काय बघतोयस लेका? आमटीत माशी पडली बघ तुझ्या. त्यानंतर आपला बापू गुपचूप पोस्टात गेला. एक कार्ड घेतलं, तात्यांना पत्र लिहिलं. प्रिय तात्या, मला खानावळीतलं जेवण गोड लागेन असं झालंय. माझी प्रकृती बरीच ढासळली आहे. तरी माझ्या जेवणाची दुसरी एखादी चांगली व्यवस्था करावी आणि या बाबतीत आपण विलंब लावणार नाही अशी आशा करतो. पोस्टाच्या पेटीला भक्तिभावानं नमस्कार करून बापूनं पत्र आत टाकून दिलं. कुणाकडून तरी तात्या आपलं पत्र वाचून घेणार आणि तात्यांच्या अंधकारमय झालेल्या डोक्यात प्रकाश पडून ते लवकर आपल्याला मुली बघण्यासाठी बोलवणार. या साध्या विचाराने बापूच्या अंगावर मजेदार काटा फुलला मंडळी. त्या रात्री पोस्टाचे लाल डबे, खाकी कपड्यातले पोस्टमन, गंभीर मुद्रेचे पोस्टमास्टर, मुलींचे बाप, त्यांच्या मुली, ही सगळी मंडळी बापूच्या स्वप्नात येऊन त्याला गुदगुल्या करून गेली. 2 दिवसात तात्यांच्या सहीचा अंगठा असलेलं पत्र पोस्टमननं बापूच्या खोलीत टाकलं. प्रिय बाप्या, तुझ्या प्रकृतीची काळजी वाटते. तू खानावळीत जेवूच नको. मी तुला हे याआधीच बजावलेलं होतं ते तुला स्मरत असणारच आहे. अळणावरहून दुपारी ठीक 12 वाजता एक एसटी धारवाडला निघते. त्या एसटी ड्रायव्हरच्या पाया पडून तुला निदान एक वेळचं तरी का होईना पण घरचं जेवण मिळावं म्हणून एक टिफिन कॅरियर पाठवण्याची व्यवस्था करत आहे. तरी दररोज न चुकता न कंटाळता स्टँडवर जाऊन डबा घे. तुझ्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था मी लवकरच करतोय. प्रकृतीला जप, तुझा तात्या. पत्र वाचलं आणि बाप्यानं कपाळावर हात मारून घेतला मंडळी. त्यानंतर दररोज दुपारी 1 वाजता ऑफिसातून धावत पळत 2 फरलांग अंतरावरच्या एसटी स्टँडकडे जाऊन तात्यांनी पाठवलेला जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या एसटीची वाट बघत बसण्याचा एक नवीनच कंटाळवाणा उद्योग बाप्याच्या नशिबी आला. काही दिवस ही पळापळ करून झाल्यावर बापू जाम कंटाळला. एका रविवारी अळणावरला जाऊन त्यांनी तात्यांना जेवणाचा डबा पाठवणं बंद करा हे सुचवून टाकलं.
त्याच्या विनंतीला मान देऊन तात्यांनी मग डबा पाठवणं बंद करून टाकलं. नाहीतरी रोज डबा घेऊन स्टँडवर जाणं, ड्रायव्हरला विनंती करणं यात तात्यांचा बराचसा वेळ खर्च होत होता. अहो तेवढ्या वेळा 4 बैठका आणि 10 जोर ते नक्की काढू शकले असते. डबा बंद करण्याचं सुचवल्याबद्दल तात्यांनी बापूचे मनोमन आभारसुद्धा मानले. काही महिने मग असेच गेले. एक दिवशी बापूच्या ऑफिसातला त्याच्या टेबला शेजारचा गणू त्याला म्हणाला, बाप्प्या, अरे बाप्प्या, हिवाळा आला तोंडाव. धारवाडची थंडी गेल्या 4-5 वर्षापासून अनुभवतोय ना तू. आपल्या शर्टची कॉलर व्यवस्थित करत बापू म्हणाला, येत्या हिवाळ्यात मी वुलनचा स्वेटर घेणार आहे बरं का. हाय रे, तुझं स्वेटरवर भागतं म्हणजे आश्चर्यच आहे राव. मला विचारशील ना, मी आपलं लग्न करणार आहे. काय 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 बोलतोयस काय. बापूची कानशिलं एकदम तापली मंडळी. आता ह्याच्यात लाजण्यासारखं काय आहे बाबा. तुळशीच्या लग्नानंतरच्या पहिल्या मुहूर्तावर मी लग्न करून टाकणार आणि मग हनीमूनसाठी जाणार महाबळेश्वर. अरे थंडीत महाबळेश्वर, शरीर आखडून टाकणारी थंडी असते म्हणे तिथे महाबळेश्वरला. बाप्या, तू आहे ना एड्या, तू शुंभ आहे शुंभ. तो कसं काय बुवा. आता तू शुंभ कसं आहे ही व्यवस्थित शब्दात नाही सांगता यायचं. मला एक सांग, तू लग्न करतोय कधी, का आपला नुसती स्वेटर घेत बसणार आहे तू. करू की करू. पायाच्या अंगठ्यानं सिमेंट कॉन्क्रीटची लादी खरवडत बापू म्हणाला, म्हणजे तुझा हा पण हिवाळा फुकट जाणार म्हणायचा. एक डोळा बारीक करत गणू म्हणाला आणि त्या क्षणी बापूच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो विलक्षण लाजला. त्यानंतर ऑफिसचं काम बाजूला सारून बापू बराच वेळ विचार करत बसलेला होता. शेवटी ऑफिस सुटून 20 मिनिटं झाल्याचं तिथल्या शिपायानं त्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर तो घरी गेला. परत विचार करत बसला. सबंध रात्रभर विचार करून झाल्यावर बापूनं दुसऱ्या दिवशी आळणावरला जाणारी पहिली एसटी पकडली आणि तो उघड्या बंब अवस्थेत सूर्यनमस्कार घालणाऱ्या तात्यांच्या पुढे जाऊन उभा राहिला. तात्या, तात्या, येत्या हिवाळ्यात थंडीची भयंकर लाट धारवाडला येणार आहे असं पेपरमध्ये छापून आलेलं आहे. आता एवढं सांगण्यासाठी तो धारवाडून आला का. उगाच शड्डू ठोकत तात्यांनी विचारलं. त्याचं काय आहे, त्या लाटेला तोंड देण्याची माझी काही तयारी नाही ना, म्हणून सांगायला आलो मी तात्या. मग माझ्यासारखा तू व्यायाम का नाही करत. 10 सूर्यनमस्कार घाल. अरे शरीर असं गरम होईन ना, ती थंडीची लाट बीड आहे ना पार पळून जाईन. हा हा. दंडावर चापट्या मारून ठो ठो आवाज काढत तात्या त्याला म्हणाले, आता काय व्यायाम करायचं वय राहिलंय का तात्या माझं. आता त्याला उशीर झालाय तात्या खूप. बापू केविल वाण्या सुरात म्हणाला, तुम्ही आत्ताचे तरुण आहे ना, या असेच रडणार. काय हरकत नाही, काम कर, घरात जा. आत्याला सांग माळ्यावरची कांबळी काढ आणि घेऊन जा 4-6 कांबळी तुला. तात्यांनी पुन्हा एक शड्डू ठोकला. बापू त्याच दिवशी संध्याकाळी धारवाडला निघाला तेव्हा त्याच्या लगेजमध्ये मोजून 6 कांबळी होती. तात्यांनी आग्रह कर करून त्याला 6 कांबळी न्यायला भागच पाडलेलं होतं. त्या कांबळी खोलीवर घेऊन आल्यावर त्यातल्या ढेकणांनी आणि पिसवांनी बापूची झोप हराम करून सोडलेली होती. त्यांच्या सहवासात 4 रात्री तळमळत काढल्यानंतर बापूनं आळणावरला जाणारा एक पाहुणा बघितला आणि त्याच्याबरोबर त्या कांबळी तात्यांकडे पाठवून दिल्या. त्या कांबळी ढेकूण आणि पिसवा असल्याचं तात्यांना सांग असं त्यांनी त्या पाहुण्याला पुन्हा पुन्हा बजावून सांगितलेलं होतं. पण संपादकाकडे पाठवलेली गोष्ट उलटटपाली परत यावी त्याप्रमाणे बापूनं पाठवलेली 6 कांबळी उलट बसनं परत आलेली होती. धारवाडचं ऊन आळणावरपेक्षा प्रखर असून कांबळी वापरात काढण्याआधी उन्हात चांगली वाळवावी असा तात्यांनी पाठवलेला निरोप ऐकून बापूनं कपाळावर फाडकन हात मारून घेतला. तो सुन्नपणे कॅलेंडरमधल्या हेमा मालिनीच्या चित्राकडे बघत बसला. त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याची कानशिलं तप्त झाली. त्याला कसंसच वाटायला लागलं. पण ते कसंसच फार वेळ वाटणं धोक्याचं असल्यामुळे त्याने त्यानंतर तडक न्हाणीगर गाठलं आणि थंड पाण्याचे 4 तांबे डोक्यावर उलटे करून घेतले. असेच आणखीन काही महिने गेले. एक दिवस त्याचा दोस्त मान्या ऑफिस सुटल्यानंतर त्याच्या घरी आला. आराम खुर्चीत पसरत म्हणाला, बाप्या, फार एकटं वाटायला लागलंय. अरे मी आहे की तुझ्याजवळ.
बापू त्याच्याजवळ जात म्हणाला, तुला कधी असं एकटं एकटं उदास उदास वाटतं का रे बाप्प्या? मन्यानं बापूला गहन प्रश्न केला. अरे मी बऱ्याच दिवसापासून एकटाच राहतोय ना इथे, सवय झाली आहे मला. शिवाय इथे शेजारी आहेत, ऑफिसात तुम्ही दोस्त लोक आहात, मला कशाला एकटं एकटं वाटेल नाही का? पण एवढ्या या गर्दीत सुद्धा एकटं एकटं वाटतं ना, त्याचं काय? मन्यानं बापू पुढं छोटासा कठीण गहन प्रश्न टाकला. आता गर्दीत कसं काय एकटं वाटतं बोवा? मला सांग बाप्प्या, या तुझ्या घरमालकाला लग्नाच्या मुली किती आहेत रे? मन्यानं सारखे प्रश्न विचारून विचारून बापूला छळायचंच ठरवलेलं होतं. अरे हळू बोल की, हळू बोल. खिडकीचं दार लावत बापू म्हणाला, अरे घरमालकानं ऐकलं ना तर घरातून बाहेर काढेल मला तू आत्ताच्या आत्ता. मग काढला तर काढला. काढला तर काढला काय? धारवाडमध्ये खोल्या मिळणं दिवसेंदिवस कठीण झालंय. नाही, तुझ्या घरमालकाची मोठी मुलगी गोड दिसती का नाही? म्हण्या कृपा कर, विषय थांबव ना. त्या मुलीशी सूत जमवायला पाहिजे. चालं हे एकटं एकटं राहणं लय कंटाळवानं झालं राव. मन्याच्या तोंडचे ते उद्गार ऐकतात बापू घाबरला. मन्याला एकटंच सोडून त्याच क्षणी घरातनं बाहेर पडला, धावत निघाला. मात्र वाटेत मन्याचं एकटं एकटं वाटतंय हे शब्द त्याला सारखे दाढीच्या खुंटाप्रमाणे टोचत राहिलेले होते. मालकाच्या मोठ्या मुलीबरोबर मन्या सूत जमावणार असेल तर त्याच्यामार्फत मधल्या मुलीशी आपल्याला सूत जमवायला काय हरकत आहे, असा सुद्धा विचार बापूच्या डोक्यात थैमान घालायला लागला. आपल्याला देखील कधीपासून एकटं एकटं वाटतंय, पण तात्याच्या ते कसं लक्षात येत नाही हो, त्यांचा हनुमान जाणे हा सुद्धा विचार त्याच्या डोक्यात आला. अचानक कोणाच्या तरी थाप पाठावर पडली, त्यामुळे बापू दचकला. त्यांनी वळून बघितलं, अळणावरचा सरपंच नाना कुलकर्णी त्याला विचारत होता. काय रे, तात्या पैलवानचा मुलगा ना रे तू? नाना बहिरा असल्यामुळे त्याला मोठ्यांदा बोलायची सवय होती. त्याच्या त्या प्रश्नानं रस्त्यावरून चालणारे एक दोन पादचारी दचकले. बापू आणि नानाकडे टवकारून बघायला लागले. अहो, मी तात्यांचा मुलगा. मग इथं कोण राहतं बाबा तुझ्याबरोबर? नानाने पुन्हा आणखीन 2-4 पादचाऱ्यांना दचकावलेलं होतं. एकटाच राहतो मी, फार एकटं एकटं वाटतो. नकटं वाटतं तुला? नकटं वाटतं म्हणजे काय होतं नेमकं? नाही नाही, नकटं नाही, एकटं एकटं एकटाच आहे ना मी. आता हे आणखीन परत कोणाला कशाला सांगतो तू? मला माहिती आहे ना तू एकटाच राहतोय ते. नानाच्या आवाजानं दचकणाऱ्यांची संख्या मात्र वाढत चालली होती. नानाशी जास्त बोलण्यात अर्थच नव्हता. आणखीन थोडा वेळ संभाषण चालू ठेवलं तर नानाच्या आवाजानं अख्खं धारवाड गाव दचकायच्या मार्गावर आलं असतं. बापूंनी मग त्याला नमस्कार केला आणि तो म्हणाला, येतो, तात्या भेटले तर सांगा त्यांना मी भेटलो होतो. एवढं बोलून बापू निघाला. त्यानंतर 2-4 दिवसांनंतरची गोष्ट. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसातनं बापू घरी आला आणि बघतो तर खोलीच्या दारासमोर मथू आत्यासह तात्या उभे होते. अरे तात्या, तुम्ही केव्हा आलात तात्या? खोलीच्या दारावरचं कुलूप काढत बापूनं विचारलं. आत्ताच आली ना एसटी, मथूला घेऊन आलो बरोबर. अच्छा अच्छा. खोलीच्या खिडक्या उघडत बापू म्हणाला, काय झालं बापू, परवाच्या दिवशी आपला तो बैऱ्या नाना भेटला. मोठ्यांदा म्हणाला, तुला एकट्याला कशाला ठेवलं धारवाडला? म्हणला तुला एकटं वाटतं असं तू त्याला म्हणला होता. मग म्हणून तुला सोबत करायला म्हणून मथूला घेऊन आलो मी. कसं आहे, तुझ्या जेवणाचा प्रश्न मिटन, तुला 4 पदार्थ करून वाढायची तिची हाऊस बी भेटन नाही का? नानाला मनातल्या मनात शिवे हसडत बापूनं तात्यांच्या बोलण्याला दाद दिली. आता एसटी कितीची अळणावरला जायला? तुम्ही एवढ्यात जाणार? अरे हे तुझं धारवाड आपल्याला नाही आवडत, लय कोंदाटल्यासारखं वाटते. मी जाईल आपला थोड्या वेळात. त्यानंतरच्या आठवड्याभरात सोबत करायला आलेल्या मथू आत्यानं बापूला भंडावून सोडला. तिच्या बिघडलेल्या आरोग्याच्या तक्रारी सकाळ संध्याकाळ ऐकून बापूच्या कानांचे पडदे फाटायला आले. डोकं फुटायचं तेवढं बाकी राहिलेलं होतं. केव्हा एकदा ही बॅग तात्याजवळ पाठवून देतो असं त्याला झालं. शनिवारच्या संध्याकाळची एसटी पकडून तो मथू आत्यासह अळणावरला आला. जेवण उरकून झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे बापूला तात्यांनी उठवलं. ते घाबऱ्या आवाजात म्हणाले, अरे बापे तुझी तब्येत ठीक आहे ना बाबा? ठीक आहे. तब्येतीची साधी विचारपूस करण्याकरता तात्यांनी आपल्याला पहाटेच्या गाढ झोपेतनं उठवावं याचं बापूला मनातल्या मनात प्रचंड संताप आलेला होता. पण उघड बोलून दाखवणं त्याला नाही जमलं. कूस पालटली आणि त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले. अरे ठीक आहे काय गाढवा, तुझा पलंग सबंध रात्रभर करकरत होता, तुला झोप नीट लागत नाही असं दिसतंय. त्याच्या पाठीवर थाप मारत तात्या म्हणाले, डास फार आहेत ना तात्या इथे, त्यामुळे असेल हो. अरे इथं कुठले आले डास? डास येत तुझ्या त्या धारवाडला. शिवाय डास असते तर मला तुझ्या चापट्या ऐकू आल्या असत्या ना. त्याऐवजी तुझा पलंग आहे ना तो चक्क करकर करकर करत होता. मग पलंगाच्या बिजागऱ्या गंजल्या असतील, तेल टाकून घेतो पाहिजे तर. अरे गाढवा, बिजागऱ्याला मी कालच तेल टाकून घेतलंय. मग काही स्क्रू असतील ते ढिले झाले असतील. तुझ्या डोक्याचे स्क्रू झाले ढिल्ले. गाढवा, तुझ्या लक्षातच आलेलं नाही. तू आता आलाय वयात, तुझं लग्न करायला पाहिलं आता, त्याशिवाय तुझा पलंग करकरायचा थांबणार नाही. हो. बापू चक्क लाजला होता. अरे मी वयात आलतो त्यावेळी माझा पलंग बी असाच करकर करायचा. तात्यांच्या त्या अनपेक्षित बोलण्यानं बापू ताडदेशी उठून बसला, तात्यांकडे टवकारून बघायला लागला आणि पुढच्या क्षणी त्यांच्या गळ्यात मिठी घालून चक्कर रडायला लागला. रडता रडताच फुंदायला लागला. तात्या कधी करीसी लग्न माझे? तात्या कधी करीसी लग्न माझे? आणि लहान मुलाला समजावतात त्याप्रमाणे त्याच्या पाठीवरनं हात फिरवत तात्या म्हणाले, करतो, लवकर उडवून टाकतो तुझ्या लग्नाचा भार. रडू नको बाबा, उगी रडू नको, करतो तुझं लगीन मी. बापूंनी डोळे पुसले आणि त्याचं मन कानात वारा गेलेल्या वासराप्रमाणे नाचायला लागलं. त्या क्षणी बापूनं जर रेडिओचं बटन ऑन केलं असतं तर नेहमीच्या गंभीर कथेच्या अखेरीस नायकाच्या त्यावेळच्या मनस्थितीला जुळेलच्या गाण्याचे सूर जसे आपोआप बाहेर येतात ना, तसं त्या क्षणी मोहम्मद रफीचे सूर निश्चित बाहेर आले असते. नाचे मन मोरा मगन देगदा देगे देगे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात कापडी सरांची कथा कधी करीसी लग्न माझे. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. या कथेचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करायला विसरू नका. नक्कीच शेअर करा आणि त्या सर्वांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सातत्यानं, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.